हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अंतला. सो आता म्हणतात ना, शेवटचा आठवडा चालू आहे, तर इथे काहीच कॉन्टेंट नाही आहे. म्हणजे त्यांना दाखवण्यासाठी पण नाही आहे आणि आपल्याला बघण्यासाठी पण नाही आहे. आणि मग हा लास्टचा आठवडा ना असाच जातो. तिथे पण बघितलं ना, त्या हिंदी बिग बॉसमध्ये ते तानिया आपल्या कल्पूच्याच्या बरोबर बोलायची, झाडाबरोबर बोलायची. तर इथे कसं ना, कॉन्टेंट नसतं. तर कसं आहे ना, इथे तुम्ही जर बिग बॉस एवढ्या वर्षापासून तुम्ही चालवताय ना, तर इथे तुम्ही काही ना काहीतरी ना वर्किंग केलं पाहिजे. तुमची जी क्रिएटिव्ह टीम आहे ते, की हा आठवडा जास्त एंटरटेन होण्यासाठी आपण काय करू शकतो. बिकॉज कसं आहे ना, मे बी या लोकांना असं वाटत असेल की काही टास्क नाही किंवा काही नाहीये, सगळं ते फन टास्कच आहे, चालू होतं अँड ऑल. सो कोणाची काय ह्यांना काही नसेल का खेळायला किंवा करायला, तर यांची पर्सनॅलिटी दिसून येईल, हे लोक काय बोलतात हे करतात. पण ते आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही ना. बिकॉज कसं आहे ना, सगळीकडे असंच आहे. म्हणजे हिंदी असू दे की लास्टच्या आठवड्यात मग यांना काही करायला नाही, तर हे लोक सगळ्यांची बॅक बिचिंगच करत असतात. तर आता आपल्याला बॅक बिचिंग ऐकायला पण नाही आवडत नाही ना. म्हणजे तिथे विशालचं एवढं तो तन्वीबद्दल बोलतोय. म्हणजे इव्हन अनुषी त्याचं एवढी फ्रेंड बहीण असून सुद्धा तिचं तू केवढं बोलतोयस तू, आणि तू तिच्याबद्दलच बोलतोय. तसं ऑब्सेस झाल्यासारखा तो करतोय प्रत्येक गोष्टीला. आणि आज त्यांनी काय केलं, ते बाहेरची लोक आलेले आरजे अँड ऑल, तर त्यांच्यासमोर तुम्हाला एवढं नाटक करायची काय गरज आहे. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे का. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना भरपूर काय काय ज्ञान देत असतात, आणि मी कसा शहाणा आणि मी स्मार्ट आणि हे आणि ते, आणि मग आज का तुम्ही माती खाल्ली. तर हे चुकीचं आहे ना. ती बाहेरची लोक येतात, त्यांना टास्क आहे. त्यांनी हिंदी बिग बॉस मध्ये पण असंच केलं होतं. काहीतरी तो टास्क होता, बाहेरून कोणीतरी आलेलं आणि ते करायचं होतं. तर तो म्हणतो माझे डिझायनर कपडे आहेत. म्हणजे मला आता थोडंसंच आठवतंय, करेक्ट आहे की नाही. माझे डिझायनर कपडे आहेत, तर मी करणार नाही. आणि मग तो जीन्स वगैरे काढून आला आणि काही टॉवेल काय गुंडाळून आला अँड ऑल. भरपूर तेव्हाही त्याने भरपूर नाटक केलं. म्हणजे अननेसेसरी नाटक. आता ती बिचारी आजी ती स्वतः किती एम्बॅरेस झाली, की बाबा काय बोलायचं. तर तुम्ही हेच वेगळ्या शब्दात पण बोलू शकता ना, की व्यवस्थित पण बोलू शकता ना, की बाबा तुम्ही असं विचारताय सगळ्यांना, तर तिथे लोक जास्त लोक आहेत, इथे आम्ही दोघंच आहोत. तर तू एकेकाला विचार. तुम्ही एवढं रिॲक्ट करणार, सगळेच टॅक्स घेतले, गळ्यात घातले, हा सगळे मला द्या, कारण मीच असा आहे, मी तसा आहे. व्हॉट इज दिस ऑल. तुम्ही म्हणजे लास्टला तुम्ही ऑलरेडी एक तर तुम्ही शहाणपणा केलेला आहे. तुम्ही जे चार्ज केलेला आहे राकेश्वरवरती, तर तिथे तुम्ही थोडेफार ट्रॉफीपासून लांब झालाय. तर आता कुठे तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये अनुषी बरोबरचं बॉन्डिंग बिंडिंग दाखवलं आणि ते सगळं परत म्हणतात ना तुम्ही जे ज्यांना आवडत नव्हतात त्यांना ते पण तुम्हाला म्हणजे कनेक्ट होत आहेत आणि तुम्हाला म्हणजे त्यांना आवडायला लागलंय किंवा व्हॉट एव्हर इट इज. पण तिथे परत तुम्ही आज त्याचं परत फालुदा करून ठेवला, की असं काय करून तुम्ही काय प्रूव्ह करता. तुम्ही ह्या वेळेला तुमची पर्सनॅलिटी शो करायची आहे, तर तुम्ही किती चांगले आहात, कसे आहात, तुम्ही जे बोलताय तर ते दाखवा ना. आणि म्हणजे प्रत्येक इतका सगळेजण चुकतात ना. तन्वीचं अननेसेसरी एक्सप्लेनेशन, कधी कधी काय होतं म्हणजे तुम्ही जास्त एक्सप्लेनेशन देताय. तुम्हाला असं वाटतं की नाही मी त्यातली आहे, मी खरी आहे किंवा मी बरोबर आहे, म्हणून मला एक्सप्लेन करायच्यात गोष्टी. पण मग तुम्ही जास्त एक्सप्लेन केलं तरी तुम्ही लोक खोट्यात पडतात. तर तुम्ही का एवढं एक्सप्लेन करायची, प्रत्येक गोष्ट तुम्हाला का एवढी एक्सप्लेन करायची असते. तर तिथे तन्वी पण चुकली. आणि अनुषेचं पण कसं आता तिचं चाललंय, ती ऍक्च्युली एन्जॉय करते आठवडा. तर तिथेही विशाल तिला थोडं हे करतोय, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. अरे यार जगू द्या ना, आता फक्त एकच तर आठवडा राहिलाय ना. जसं तुम्हाला मनाला वाटेल तसं मस्त मजा करा ना. छान मेमरीज, जसं आरबी म्हणतोय ना, चांगल्या मेमरीज घेऊन जा अँड ऑल ना. आता आरबीचं पण या दोघींना तो समजावण्याचा प्रयत्न करतोय. आणि दोघींचं तेच, तिचं ते तन्वीचं तेच, मी कुठे बोलली अशी, मी कुठे काय. तर तो तो तरी म्हणतोय, "अरे तुझा टोन सुधार." तरी पण मी अशी कुठे बोलली, "दादा मी काय केलं असं? दादा मी मी तर काय केलं नाही. मी थोडी ना काटा सोडून गेली आहे ना." आणि तिचं ते एक्सप्लेनेशन तो काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतोय. तर हिचं एक्सप्लेनेशन ते रेवा बरोबर बोलली, की तिथे जे लोकं बसले ते दोघं त्यांच्यामध्ये इथे म्हणजे नव्हतं त्यांच्यामध्ये काही इमोशन, त्यांच्यामध्ये इमोशन्स दिसतायत. आणि आपण इथे एकत्र आहोत, तर इथे आपण बिथरलेलं दिसतोय. आपण एकत्र नाही दिसत आहे. सो तुम्ही का लोकांना असं दाखवताय? आता तुमच्या ट्रू पर्सनॅलिटी बाहेर आहे. दीपालीचं तर खरंच काही कळत नाही. दीपालीचा गेम म्हणजे स्टार्टिंगपासनं म्हणजे लोकं बोलत होती तेव्हा वाटत नव्हतं. मला नेहमीच असं वाटत होतं, की मॅच्युरिटी आहे, सेन्सिबल आहे आणि मॅरिड अँड ऑल आहे. तर तिला थोडंफार तिचं कॉमन सेन्स बाकीच्यापेक्षा चांगलं असेल. काय दिसायला एवढी सुंदर आहे, साड्या छान-छान घालते अँड ऑल. पण तिचं मग ती काय पर्सनॅलिटी तर ती काय करते आणि काय कळतच नाही. मग तुम्ही जे इमोशनल दाखवता प्रत्येक गोष्टीला तुम्हाला रडायला येतं, रडायला येतं. मग आता परत तेच ते.
तो जो इन्सिडेंट झाला तिच्या सासूचा, मग तेव्हा का नाही तू तुझे इमोशन्स बाहेर आले? मग तेव्हा तुझे इमोशन कुठे गेलेले? फिरायला. तेव्हा तर तुला दुसरंच सगळं पडलेलं होतं, बाकीच्या गोष्टी येणार. सो मग तुम्ही प्रत्येक जण आता इथे ठीक आहे, बिग बॉसचा गेम आहे, प्रत्येक जण इथे खेळतोय, प्रत्येक जण खेळतोय. अरे पण कुठेतरी तुम्ही रिअल राहा ना. मग तुम्ही स्वतःहून असे वागता, की तुम्ही लोकांना जज करायला तुम्ही म्हणजे म्हणता त्यांना मोटिव्हेट करताय, की आम्ही तुम्हाला कसं जज करायचं. स्वतः रेवा तर काय, रेवा तर चांगली खेळत होती ना. म्हणून ती म्हणत होती की म्हणते ती झालीये प्रभू येणार. असं पण ती वाईल्ड कार्ड आहे, तर ती तर आपल्याला माहिती आहे की मे बी ती या मिडवीकमध्ये तीच जाणार आहे. आणि तुम्ही लोकं तो विषय सांगतो, डीलचं बोलतोय घर सारखं-सारखं आणि सगळेजण दीपाली पण ते अनुश्री पण तेच. म्हणजे ते पण आता हे करते आणि वरून तिला दीपालीला चढवतात. तिला बोलतो की "हां, तू आता बरोबर चालली हे काय फालतूगिरी? आता तर तुम्हाला नंबर गेम्स नकोय. तुम्हाला तुमच्या बाजूने ती येणार नाही, खेळणार नाही, गोष्टच वेगळी आहे. मग तुम्ही का करताय असं? कोणाला तरी प्रोत्साहन देतायत, की रॉंग जावं आणि यांच्यामध्ये काहीतरी भांडणं व्हावी. का असं करताय? उलटं तुम्हाला आता अ, म्हणजे हातामध्ये तुमच्या वेळ आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं कसं राहू शकता, कसं वागू शकता, कसे तुम्ही तुमचे पॉइंट्स ऑफ व्ह्यू ठेवू शकता. तर ते तुम्ही स्वतःला प्रेझेंट करा ना. तुम्ही दाखवा ना, तुमची किती छान पर्सनॅलिटी आहे. त्याच्या तुम्ही नुसतं दुसऱ्यांच्याच मागे लागलाय. आधी विशाल आर्वीच्या मागे लागलेला. त्याच्याविषयी मागे बोलायचं अँड ऑल. आर्वी तर त्याला बघत पण नाही, काही हे करत नाही. म्हणजे काय त्याला त्याच्याविषयी ते निगेटिव्ह जरी बोलायचं असेल किंवा काय करायचं असेल, तिथे पण त्याला तो विशालला धरत नाहीये. आणि आता आर्वीला सोडलं, आता त्या तन्वीला पकडलंय. अरे कशाला? तू एवढा पूर्ण सीझन गेम चांगला खेळलास ना. तुला मास्टर माइंड बोललं गेलं आणि सगळं केलं गेलं. मग तू दाखव ना, की तू यू आर द बेस्ट. तुझ्या हातात गोष्टी आहे. भले म्हणतात ना, की बिकॉज एनी रिझन ट्रॉफी मिळो नाही हो, पण तू जे म्हणजे हिंदी बिग बॉसमध्ये पूर्ण तुझी इज्जतीचा फालुदा झालेला. इथे येऊन तू चांगला खेळलाय. आता तुझं लक चांगलं आहे, की तू महाराष्ट्राच्या मराठी म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा आलायस आणि तू खेळतोयस आणि तुला महाराष्ट्रीयन लोकं आणि मराठी लोकं प्रेम देतायत आणि तुला लाईक करतायत. तर तू राहा ना. दाखव ना तुझी आता तू तुझा गेम दाखवलास पूर्ण सीझन. आता तुझी पर्सनॅलिटी दाखव ना. ही तुझी पर्सनॅलिटी आहे. उठसूट तन्वीच्या बाबतीत बोलणं, आर्वीच्या बाबतीत आणि त्या डीलच्या बाबतीत बोलतात, की हां, मी तिला डील दिली होती, तर तिने डील नाही घेतली. नंतर मग तिला असं वाटलं, की मी हे जरी डील घेतली, तर माझ्यावर तिचा विश्वास नाही, मी पलटलो वगैरे. तर अरे, पण ते डीलचा प्रश्नच नाहीये. तो प्रभू किती भीक मागत होता तुमच्याकडे. मग त्याचं काय झालं? ते तर कोणीच बोलत नाहीये, की तुम्ही तिच्याकडनं तुम्ही डील पहिली गोष्ट इथे प्रत्येकजण स्वतःसाठी खेळायला आलेला आहे. तरी ती खेळत होती. ती पूर्ण त्याला प्रोटेक्ट करत होती. जिथे-जिथे पॉइंट्स होते तो तर बोलायचाच, पण ही पण मग त्याच्या वतीने केव्हा-केव्हा बोलायची, स्टँड घ्यायची वगैरे ते आणि ते लोकं बरोबर बहीण-भावासारखे राहिले. ऑफकोर्स ते एक घर असं आहे, की तिथे तुम्हाला कोण ना कोणतरी बोलायला लागतं. आता आर्वीचा आणि दीपालीचा तर हाच आहे ना, दीपालीला जाम जेलसी होते. आता ती रेवा बरोबर आहे म्हणून तिला जेलसी होते. हां, आता तू आणि आर्वी दोघं होतं ना, तुम्ही एकमेकांची प्रायोरिटी होतात. मग तिला कोणीच नव्हतं. तिची प्रायोरिटी कोण आहे? तेव्हा तिने प्रभूला घेतलं. आता प्रभू गेला, तर मग तिने रेवाला हे केलंय, म्हणजे रेवा बरोबर असेल. सो व्हॉट्स रॉंग? आणि तिने आता ह्या टास्कमध्ये पण बोलली, की "बाबा ती माझ्या वयाची आहे. हे लोकांचं वय जास्त तर रात्रीच्या वेळी मी माझ्या गोष्टी कोणाला सांगू, कोणाला बोलू?" तर मग आहे कोणतरी, तर त्यामुळे त्या कनेक्ट झाल्या आणि त्या करतायत दोघी शेअर आणि इव्हन ते रेवाचं पण असं म्हणणं आहे, की माझ्यावरती म्हणजे त्यांना तू निवड आणि मला नको निवड. म्हणजे माझ्यावरती निवड किंवा नको निवडू असं काही नाहीये तिचं. तिचं असंच म्हणणं आहे, की तुम्ही पहिल्यापासून आहात, तर तुम्ही माझ्यावरती त्यांना निवडलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे रेवाचा पूर्ण क्लिअर कट गेम आहे. तरी तुम्हाला दीपाली तुला जेलसी होते. कुठल्या गोष्टीची जेलसी आणि तुम्ही डील का करताय? त्यावेळी तो प्रभू किती रडला होता. भीक मागत होता. म्हणजे आपल्याला बाहेरून बसून वाटत होतं, की काय याने भीक मागायची आणि कशाला भीक आर्वी त्याला बोलला, की "भीक मागू नकोस." मग हे कोणालाच आठवत नाहीये का? तुम्ही तिलाच ब्लेम करताय, की तिने डील नाही केली, तिने डील नाही केली. ती गेमसाठी करते, ती फेक करते. अरे काही करू दे, पण खेळते ना. तुम्ही किती आज अनुश्री आणि सगळेजण जो गेम झाला तिकीट टू फिनाल सगळ्यांनी तिला प्रेस केलं, इन्क्लुडिंग विशा, की चांगला खेळला, चांगला खेळला. मग आता का डिफेम करताय? नका ना करू. तिने तिकीट टू फिनाले जिंकलाय बॉस. ट्रॉफी नाही जिंकली
नंतर मग अनुश्री म्हणते ही एवढी मॅनिफेस्ट करते ना, करत असेल ती मॅनिफेस्ट. आणि आज तिने अनुश्रीला किती म्हणजे छान उत्तर दिली. अनुश्री आली तिच्याजवळ बोलायला, बसायला, तेव्हा ती बोलत होती. तेव्हा मग तू असं का करते, असं का वागते आणि तेव्हा तिने क्लिअर कट सांगितलं ना तिला, की तू आज तुझ्या ज्या म्हणजे तुझ्यामध्ये माझ्यामध्ये त्याच्या 3-4 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं जे काही अंतर असेल त्या हिशोबाने तू आज ज्या लेव्हलवरती आहे पोझिशन, मी तिथे नाहीये. तुझे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत, माझे थाउजंड्समध्ये फॉलोअर आहेत आणि मला ते अचीव्ह करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे मी जिद्द घेऊन आली आहे, की मला हे जिंकायचंच आहे. सो असे तुम्ही पॉइंट ऑफ व्ह्यूज ठेवा ना, की समोरचा तुम्हाला काहीतरी विचारतोय, तर तुम्ही असे तुमचे प्रेझेंट करा ना पॉइंट्स. असं काहीतरी बोला ना. सो हे करतच नाहीये तुम्ही. तुम्हाला तर कळतच नाही, की म्हणजे आणि ती अनुश्री पण बिचारी ती पण छान राहण्याचा प्रयत्न करते. सगळं कसं म्हणजे ते आर-जे आले त्यांना पण म्हणले, "हां, आज मी यांना मटण करून खाणार." आणि मग ती हसते, खेळते आणि पूर्ण हे होते. सो विशाल तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न का? खेळू दे ना, हसू दे ना. ती काही एवढी मोठी नाही, ती चुलबुली आहे. व्हॉटएव्हर तिने जे पण गेम खेळला कशा गेम खेळण्यासाठी, दिसण्यासाठी व्हॉटएव्हर तिने जे काही केलं. चोऱ्या केल्या, खोटं ती प्राउडली आणि ती सांगते, मी फायद्यासाठी खोटं बोलते आणि सगळं करते. कधी इकडे काटामध्ये जात, कधी तिथे टोळीमध्ये आहे, कधी काटामध्ये इकडे असं करून ती गेम खेळत ते आली ना इथपर्यंत. आणि ती स्वतःला बोलते ना, मी स्वतःला जाम अंडर एस्टिमेट करत होती अँड ऑल. तर मी पण चुक्या झाल्या तर चुक्या ॲक्सेप्ट करणं पण ते पण केवढं मोठं आहे. सो आज अनुश्री किती छान बोलत होती. किती मस्त तिचे ते पॉइंट ऑफ व्ह्यूज पण ठेवत होती आणि तिचं आणि तन्वीचं जे कन्व्हर्सेशन ना एकदम छान होतं ते. सो मला कळत नाही या लोकांचं. तुमचा आता हा आठवडा आणि सगळ्यांना माहिती आहे आज एवढे हिंदी बिग बॉस सगळे बघतात. भले मराठीचा हा 6वा सीझन आहे. पण हिंदी झालेत ना 18-19 सीझन झालेत ना, तर सगळ्यांनी बघितलेले. तर सगळ्यांना माहिती आहे लास्टचा आठवडा कसा असतो. तुम्ही सगळे बघून आलाय. तुम्हाला सगळं माहिती आहे. तर मग तुम्हाला माहिती पाहिजे, की या आठवड्यात तुम्ही तुमचं कसं तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कशी उभरून दाखवली पाहिजे, कशी शाईन झाली पाहिजे. लोकांच्या मनात राग असेल तरी तो राग निघून जायला पाहिजे. सो आज मला उलटं अनुश्रीचं वावरणं आवडतंय घरातलं. भले पटपट तिला तो पण विशाल चढवत असतो. हां, ही अशी करते, ती तशी करते, तिथे जाऊन आणि मग ही ते पॉइंट्स घेते आणि मग प्रत्येकाजवळ जाऊन बोलते. म्हणजे तन्वीजवळ पण जाऊन बोलेल, दीपालीजवळ पण जाऊन बोलेल आणि अशी ती करते अनुश्री. पण ती हे करताना ती निगेटिव्ह नाही दिसत आहे. जबकी विशाल पूर्ण निगेटिव्ह दिसतोय. तर तो का असं करतोय? उलटं आता तुम्ही जवळ आलाय ट्रॉफीच्या सगळेजण म्हणतात दावेदार आहात तुम्ही. तर मग तुम्ही दाखवा ना तुम्ही किती चांगले आहात पर्सनॅलिटी. सो आजचं या लोकांना विचारून दाखवायला काहीच नव्हतं. काल जे संडेला सगळे यांचे फन टास्क झालेले. गाणं, नाचणं आणि तेच सगळं होतं. त्या आर-जे वगैरे आले आणि ते सगळं यांचं तेच गाणं, नाचणं वगैरे आलं. मग आता तेच काय बोलायचं आणि किती बोलायचं? म्हणजे आम्हाला रिव्ह्यूवाल्यांना पण आज प्रॉब्लेम झाला, की बाबा रिव्ह्यू तरी काय करायचा? काय होतच नव्हतं एपिसोडमध्ये दाखवायला. सो मी तर मेकर्सना सांगेन, की तुम्ही हा आठवडा काहीतरी चांगला स्पेशल डिझाइन करा. जो की पूर्ण एंटरटेनिंग झाला पाहिजे. कंटेस्टंटसाठी पण आणि ऑडियन्ससाठी पण. म्हणजे ऑडियन्स हलला नाही पाहिजे. अरे उद्या काय होईल? उद्या काय होईल? का असं सगळं लोकांना म्हणजे पूर्ण आठवडा एकदम तगडा गेला पाहिजे. पण ते होत नाहीये. सो ते आज आर-जे आल्या दोघी जणी त्यांनी मग ते गेम्स वगैरे खेळले आणि म्हणी वगैरे घेतल्या आणि ते अदिती कोण आली आर-जे सोनाली आली नंतर श्रुती आली. मग ते म्हणी घेतल्या ते "अति तिथे माती" अँड ऑल. मग तिथे सांगितलं सगळ्यांनी विशाल, मग गोगलगाय पोटात पाय, मग दीपालीला पण सांगितलं. नंतर म्हणतात आरवी म्हणतो अनुश्री पण आहे. मग नाचता येईना अंगण वाकडे. मग ते राकेशला दिलं कारण त्यांनी टास्क रद्द केले म्हणून वगैरे. उंदराला मांजर साक्ष. मग ते अनुश्रीला दिलं. कानामागून आली आणि तिखट झाली. ते रेवाला दिलं. वासरात लंगडी गाय, शहाणी येणं. मग ते तन्वीला पण दिलं आणि विशालला पण दिलं. नंतर वड्याचं तेल वांग्यावर काढणे. मग ते सांगितलं सगळेच आहेत म्हणे तसे. नंतर गरज सरो आणि वैद्य मरो आणि मग ते तन्वीला काल तन्वीनी मोठा डायलॉग म्हणत होता. आरबीला गरज सरो आणि वैद्य म्हणा. आज तिलाच तो गरज सरो आणि वैद्य म्हणत होता. दिस इज हे ना बिग बॉस आहे. इथे तुम्ही जे करणार ना ते इथेच मी म्हटलं ना मध्ये रिव्ह्यूमध्ये पण बोलले. हे तुम्हाला इथेच सगळं परतफेड करून जायचंय. तर सगळ्या गोष्टीचं सगळ्यांनी आता सगळेजण गेम खेळतात आणि सगळ्यांनीच इथे आता आता जेवढे पार्टिसिपंट आहे, एक पण असं कंटेस्टंट तर एक पण असा नाहीये, की त्यांनी चुक्या नाही केल्या. सगळ्यांनी चुक्या केल्या. पण आता आपली वेळ आता कसं ऑडियन्सची वेळ आहे.
आता आपल्या लोकांची वेळ. तर तुम्हाला जो आवडतोय, ज्याला असं वाटतं की नाही, काही-काहींचं कसं आहे ना, चुक्या केल्या तर मोठ्या मनाने तुम्ही ॲक्सेप्ट करा, की हां बाबा चुक्या केल्या. पण मग काही-काही लोकांचं ॲक्सेप्टच नाही करायचं असतं, की त्याच्यावरती नाही असं झालं ना, तसं झालं ना, तुम्ही ह्यालाच असं का बोलता, त्यालाच असं का बोलता, ह्याची चुकी कशी छोटी आणि त्याची चुकी कशी मोठी, ते कंपॅरिझनवरती येतात. सो प्रत्येकाने आपापल्या कंटेस्टंटना व्होटिंग करा आणि त्यांना जिंकवा. सो त्याच्यानंतर मग तर हा बिना, ना बिना तो तर टास्क तर काही कोणाला जमलाच नाही एवढा. त्यांनी तो विशालने फक्त चांगला केला. नंतर मग ती श्रुती आली आणि तिने मग झूठ बोले कवा काटे आणि मग ती गाणी-बिणी वाजवली आणि ते सगळं म्हणजे ते फन टास्कच सगळेजण होते. नंतर मग टॅग्स द्यायची वेळ आली सगळ्यांना, की सगळे टीम मूव्हीजचे टॅग्स द्यायचे होते पिक्चरचे. मग त्याच्यामध्ये लय भारी मग ते दीपालीला दिलं. चांगले दिसते पण चांगली आणि साडी वगैरे छान घालते आणि वॉव मस्तच. तर तो तिला दिला. नंतर मग बिंदास मग त्याच लोकांनी बिंदास आरबीआय वगैरे तन्वीला दिला. नंतर मग झपाटलेला चाल. मग त्याला तिथे मग विशालने त्याचं नाटक चालू केलं. काय गरज आहे एवढं हे करायची? नो नीड ॲट ऑल. झपाटलेला नंतर ती तन्वी पण बोलली, की झपाटलेला आहे तर तो तो मला पण द्या. अगदी एक तर ह्याला अर्ध्या गोष्टी मराठीमध्ये कळत नाही. तर तो त्याचंच एकाचं दोन ती ती बिचारी आरजे ती थोडी ऑकवर्ड झाली. तिला एम्बॅरेसिंग झालं, की मी आता काय करू? ऑफकोर्स त्यांच्या कानामध्ये इयरफोन होतं. तर त्यानं ते सांगितलं असेल, तर तिने ती कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सगळ्यांना कळलं ना त्याला राग आला. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे का? हे असा गेम खेळायचा असो. हे फन टास्क चालू होतं. फन वेनी घ्यायचं ना. नंतर ते लोक सगळेच म्हणाले, इव्हन दीपाली पण क्लिअर करेक्ट करत होती. झपाटलेलाचा अर्थ काय आहे बाबा? तू गेमसाठी झपाटलेला आहे. आणि ती स्वतः आरजे किती छान तिने एक्सप्लेनेशन दिलं झपाटलेल्याचं. मग तुम्हाला एवढं काय हे करायची गरज आहे? सो तिथे तर भरपूरच रॉंग गेला. नंतर कच्चा लिंबू. रेवा बोलली ना, तर जसं अनुश्रीने तिला दिलं कच्चा लिंबू. ती बोलली ना, की म्हणे पिकलेला आहे म्हणून सगळे आज बाहेर आहे आणि मी आत आहे. किती छान बोलली. असंच बोलायचं ना. असं तुम्ही बोलून तुम्ही टास्क छानपैकी खेळू शकता ना. तिथे तुम्हाला एवढं चिडायचं आणि एवढं ओव्हर ॲक्टिंग करायची काय गरज आहे? हिंदीमध्ये कोणी विचारलं पण नव्हतं बाबाला. मराठीमध्ये एवढं प्रेम मिळतंय. लोकं त्याला म्हणतात लोकांना तो आवडतोय, त्याचा गेम एंड ऑल. तो तुम्ही कसं खेळलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय करताय तुम्ही? हा आठवडा कसा तुम्ही दाखवला पाहिजे होता? सो नॉट गुड ॲट ऑल. नंतर वाळवीचं पण मग त्यांनी स्वतःनेच घेतलं आणि हे. मग नंतर ते वाळवीचं पण आणि हे लोक महाराष्ट्रीयन असून ह्या लोकांना वाळवी शब्द नाही माहिती. अनुश्री म्हणजे वाळवी काय? वाळवीचा अर्थ काय? सगळ्यांना माहिती आहे वाळवी काय आहे म्हणजे ते लाकडांना पोखरते अँड ऑल. मग वाळवी तर मग त्यांनी स्वतःला घेतलं मग ते बरोबर केलं ना. वाळवी म्हणजे कसं लाकडाला पोखरते आणि ते सगळं आपलं फर्निचर-बिर्निचर काहीतरी तोडून-बिडून तसंच मग याने टोळीचं केलं ना. याची टोळीतली सगळी माणसं यांनी घालवली. मग असं आम्ही बोलू शकतो ना. सो विशाल तू ना जवळ-जवळ चाललाय ना आणि तू चुकीचा चाललाय. सो तर ते कुठेतरी नाही आवडत. उलटं मग तुझ्यापेक्षा ना अनुश्रीच्या 10 पटींनी बरी दिसते. खरंच अनुश्रीचं भले काही झालं म्हणतात ना, तिच्याबद्दल पण थोडे-थोडे काहीतरी होते. म्हणजे मध्ये-मध्ये म्हणत होती ना तन्वीला, "महाराष्ट्राला नाही कळली तर तुला काय कळणार आहे?" नंतर मला भांडी घासता येत नाही. तर सगळ्यांना माहिती आहे, ही मुद्दामून बोलते, खोटं बोलते. नंतर तीच बोलली ना राखीला, "हा माझा गेम असू शकतो, माझी स्ट्रॅटेजी असू शकते." व्हॉटएव्हर म्हणजे तिन्ही दिसण्यासाठी, येण्यासाठी, पुढे जाण्यासाठी काहीही केलं. पण आज ती त्या पोझिशनवरती आहे ना, तर मला तरी वाटतं तुझ्यापेक्षा ती 10 पटींनी ती बरी दिसते अनुश्री. कारण तू काय करतोयस एक्सपिरियन्स असून? तुला चांगला हिंदी बिग बॉसचा एक्सपिरियन्स होता ना, त्या बळावर बिचाऱ्या पोरी सगळ्या तुझ्या जवळ आल्या होत्या, की त्यांना बिचाऱ्यांना गेम कळत नव्हते आणि तू काय केलं? सगळ्यांनाच बाहेर काढलंयस. सगळ्यांच्याबद्दल तू वाईट बोललेला आहेस, सगळ्यांच्या. कोणाला तू सोडलेलं नाहीये. आणि आता तू माफी मागतोय रुचिताची. जेव्हा होती तेव्हा रुचिता तिला तिला किती बोलला होता. तिचा चेहरा कसा पडला होता. म्हणजे काही असू दे ती म्हणजे शब्द म्हणजे शिव्या देत होती, बोलत होती, काही करत होती, भांडत होती, नाही आवडत होती. पण ॲज अ एका मुलीला तिने तुझ्यावरती झालेली रे बिचारी तुझ्यामध्ये अडकली होती. दीपाली बोलली ना, ती तुझ्यामध्ये अडकली म्हणून ती बाहेर गेली म्हणून. सो खरंच ती अडकली होती आणि तू काय केलं? तू फुल तिचा डिसरिस्पेक्ट केला. तू फुल तिला घालून पाडून बोललास. किती-किती काय-काय बोललास तिला? नॉट डन. नाही, नाही आणि आज तर बिलकुल नाही आवडलं. तर फार ॲक्चुअली तुझ्या चुका झाल्यात. पण पूर्ण सीझन 1 आहे, की तू गेम खेळलास, मास्टर माइंड होता
आणि तुझ्यामुळे म्हणजे बघायला आवडायचा पण बिग बॉस. पण ह्या ज्या तू मोठ्या मोठ्या चुक्या केल्यास ना, तर आता तू आणि त्यातल्या तू भर घालत चाललाय. म्हणजे कुठेतरी असं वाटतं की अरे विसरावं, थोडंसं म्हणतात ना, राखीचा पण मॅटर झालेला. त्याच्यामध्ये तू राखीला बोललास आणि तर तिथे कुठे राग शांत झाला. नंतर अनुश्री बद्दलचे जे इमोशन्स तुमच्या दोघांचे बहीण भावाचे दिसले, तिथे तुम्ही कुठेतरी कनेक्ट झाला. मी तर म्हणते सरळ न्या अनुश्रीला पुढे इन्स्टेड ऑफ विशाल. सिरियसली सांगते, न्या अनुश्रीला पुढे. आता ट्रॉफी कोणाला देतायत ते तर बघूच आपण. त्याचा तो फेवरेट झालेला आहे. सगळेच वाटतात ज्यांनी गेम खेळलाय, ज्यांनी सगळं मतं मांडली, स्ट्रॉंगली त्यांनी सगळं केलंय, त्याला द्या ट्रॉफी. अनुषीने केलंय द्या, तन्वीने केलंय द्या, आरबी पण त्यांनी जेंटलमॅनगिरी दाखवली, त्याची रिअल पर्सनॅलिटी दाखवली, द्या. सो कारण तुम्ही खेळलं म्हणजे आता पण तो आरबी एवढं सगळं झालंय तरी आता काही नंबर गेम नाहीये, तरी आरबी तो म्हणतात ना ग्रुप हे करण्याचा, एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तो बोलायला जातोय, दोघींनी सांगतोय, दोघींना बोलतोय, गप्प राहा, हे करू नका, ते करू नका. आणि दीपाली अजूनही त्या विशालकडनं इन्फ्लुएन्स होते, त्यांच्याबरोबर जाते, त्यांच्याबरोबर बसते, त्यांच्याबरोबर बोलते. तुम्ही आता ठीक आहे, ती हे चांगलं बोलले की बाहेर जाऊन म्हणजे तो मित्र राहणार आहे, तर चांगलं आहे ना. या लोकांचं तेच म्हणेल, जसं तन्वी म्हणते ना, दुश्मन आहे दुश्मन आहे. ठीक आहे, ज्याला जसं राहायचंय तसं राहू द्या ना. त्याच्यात पण तुमचं असं तुम्ही तुमचं वक्तव्य नका करू की त्या कोणी कसं वागावं ते. सो मग त्यांनी सांगितलं, मग ते वाळवीचं ते विशालला दिलं, नंतर मग अशी बनवा-बनवी त्याच्यात ते अनुश्रीला दिलं आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की इथून बिग बॉसमधनं गेल्यावर तुम्ही काय मिस करणार? तर ते मग त्यांनी सांगितलं, विशालला विचारलं. मग त्यांनी सांगितलं की बिग बॉसचा आवाज मिस करणार. मग भरपूर लोकं हेच सांगतात की बिग बॉसचा आवाज मिस करणार, कारण तसा आवाज तर कधी ऐकायला नाही मिळत. तर हे तर चांगला बोलला. नंतर जेवढा त्याने बोलतो मी एक्सपिरियन्स घेतलाय, तर ते सगळं आणि मी सगळ्यांशी बोलणार आणि हे करणार आणि त्यांनी ते सांगितलं. नंतर अनुश्रीला विचारलं, तर अनुश्री ते काय लहानच आहे, तर ती म्हणते माझं तुम्ही बाहेर सोफ्यावर बसायची सकाळी उठून, मी झोपेतच असायची, तर तो सोफा मिस करायची. नंतर मी स्वतःला कमी लेखायचे अँड ऑल. म्हणजे तिला असं वाटतं, म्हणजे आज ती तन्वी बरोबर बोलताना सोडले, तू कशी बोलतेस अँड ऑल, तर तशी मी नाही बोलू शकत. म्हणजे तिला असं वाटतं ना, भीती मी बोलली तर आणि त्या गोष्टी, मग मोस्ट ऑफ आपल्या लोकांचं असं असतं. आपण असं म्हणतो ना की आपण बोललो आणि ती गोष्ट नाही झाली, त्यामुळे आपण बोलतच नाही. आणि ती तन्वी बघ केवढी मॅनिफेस्ट करते, प्रत्येक वेळी बोलते मी जिंकणार, मी जिंकणार, मी जिंकणार. सो ह्याला पण गट्स लागतात. तेच अनुश्रीने ऍक्सेप्ट केलं आज की नाहीये तिच्यामध्ये, म्हणजे वाटतं बोलावंसं पण नाही बोलू शकत. नाही मिळालं तर त्यामुळे नाही बोलत. तर मग ते कमी लेखायचं, तर ते तसं नाही करणार, चुका ऍक्सेप्ट करायच्या अँड ऑल. नंतर तन्वीला बोलत, तन्वीचं ॲज युजुअल एक्सप्लेनेशनच जास्त असतं. मग तिथे कधी-कधी ती डोक्यात जाते. अरे अननेसेसरी एक्सप्लेनेशन नका रे देऊ. ते कुठेतरी थांबा ना, बस करा ना. कमी शब्दामध्ये पण बोललं तरी चालेल. जिथे नाही बोलायचं, गप्प राहिलं तरी चालेल. प्रत्येक वेळी बोललंच पाहिजे असं काही नाहीये. सो म्हणजे बिग बॉस ओरडापट देतात आणि ते पप्पासारखे वाटतात अँड ऑल. नंतर काटा फॅमिली आहे आणि नात्यांना मी नाती जपली आहेत अँड ऑल ते सगळं. नंतर मग दीपालीला तर म्हणे मी टास्क विसरणार नाही. ते दीपालीचं तेच आहे की या वयामध्ये बसून सुद्धा तिने असं नाही एक पण टास्क गिव्ह अप केला वगैरे. प्रत्येक टास्क तिने खेळलाय आणि सुद्धा चांगल्या रीतीने खेळलाय. तर ती म्हणते मी टास्क विसरणार नाही आणि किचन विसरणार नाही आणि ते पोहे अँड ऑल. नंतर मग रेवाला विचारलं, तर रेवा तर काय आता ह्या लोकांपेक्षा लेटच आले. तर ती म्हणते मी प्रत्येक क्षण कुठेही विसरणार नाहीये. नंतर आरबीला विचारलं, तर आरबी म्हणतो मी स्टोर रूमची जी बेल वाजते म्हणजे तेव्हा एक्साइटमेंट असते की अरे काय आलंय म्हणून. ते म्हणतात ती स्टोर लहान मुलांसारखं. तर ती स्टोर रूमची बेल आहे, तर ती म्हणजे मिस करणार आणि कन्फेशन रूम. तर ते कन्फेशन आता तुमचा एवढा इथे गोंधळ, ओरडाओरड, आरडाओरड, भांडणं, हे ते. तर पूर्ण घर नुसतं असं गजबजलेलं असायचं. तर ती कन्फेशन एक रूम अशी जशी शांत आणि तिथे बिग बॉस तुम्हाला समजावतात, सांगतात अँड ऑल. तर त्यांनी सांगितलं ते बिग बॉससारखं, देवासारखं. तर ती कन्फेशन रूम मी मिस करेन. सो अशा प्रकारेच हाच टास्क झाला. सो आता बघू, आता मीडिया राउंडचं तर काहीच कळत नाही आहे की नाही. कोण म्हणतं नाहीये, कोण म्हणतं आहे. तर मग हे याचा अजून 4-5 दिवस अजून मग काय करणार आता. हे बुधवार, गुरुवार म्हणजे मला वाटतं असेल काहीतरी, म्हणजे बुधवार नाही, गुरुवार, शुक्रवार समथिंग असेल काहीतरी. भाऊचा धक्का तर नाहीये. मग यांचं म्हणतात ना तो व्हिडिओ जर्नी असेल.
तर मग ती ते असेल मग मग हे 2 दिवस अजून मग काय जमणार. सो मीडिया राउंड व्हायला पाहिजे. मीडिया राउंड झाला तर म्हणतात ना अजून मसाला मिळेल आणि बघायला मिळेल त्यांचे जे क्वेश्चन असतील आणि त्याप्रमाणे ते लोकं कसे आन्सर देतात, तर त्यावरती पण मजा येते बघायला. सो लेट अस सी. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक